12 वर्ष विना अनुदान तत्वावर सेवा केली। शाळेच्या अडचणीच्या काळात विद्यार्थ्यांसाठी योगदान दिलं। मात्र शाळेला अनुदान मिळाल्यानंतर आपल्याला नोकरीतून डावलण्यात आल्याचा आरोप 3 शिक्षकांनी केलाय। राधानगरी तालुक्यातील आवळी बुद्रुकमधील ज्योतिर्लिंग एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालयातील या शिक्षकांनी पत्रकार परिषद घेऊन आपली व्यथा मांडली आहे। न्याय मिळाला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा शिक्षकांनी दिलाय। राधानगरी तालुक्यातील आवळी बुद्रुक इथल्या ज्योतिर्लिंग एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालयात शांताराम आनंदा एकसिंगे, शीतल आनंदा मेटील आणि शरद आनंदा कांबळे या शिक्षकांनी 2007 ते 2019 या कालावधीत विना अनुदान तत्वावर बिनपगारी सेवा बजावली आहे। मात्र संस्थेला अनुदान मिळाल्यानंतर आपल्याला डावलून इतर शिक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप तिघांनी केलाय। शाळेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी प्रामाणिकपणे सेवा बजावल्यानंतरही आपल्या योगदानाची दखल घेतली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। या अन्यायाबाबत जिल्हा परिषद शिक्षण विभागासह संबंधित विभागांकडे दाद मागण्यात आली आहे। मात्र अजूनही न्याय मिळाला नसल्याने शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे। मी आवळी बुद्रुकचे अन्यायग्रस्त शिक्षक असून गेली 16 वर्षे मी तिथे ज्ञानदानाचं काम करत असताना मी प्रभारी मुख्याध्यापक म्हणून तिथे 2019 पर्यंत काम केलेलं आहे। आणि अशा असताना सुद्धा आम्हाला अंधारात ठेवून काही संस्थेच्या लोकांनी आम्हाला डावलून चुकीच्या रीतीनं भरती केलेल्या आहे। ही भरती शिक्षण विभागानं याची पूर्णपणे चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा। आम्ही जवळजवळ 15 वर्षे या शाळेमध्ये ज्ञानदानाचे काम करत असताना विना मोबदला 1ही रुपया पगार न घेता विनाअनुदान संस्थेमध्ये काम केलं आणि ज्यावेळी अनुदानाचा टप्पा आला त्यावेळी मात्र आम्हाला डावलून दुसऱ्या शिक्षकांची इथं भरती केली, ती देखील पूर्णपणे बोगस आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे करण्यात आलेली आहे। न्याय मिळण्यासाठी संबंधित विभागाकडे दाद मागूनही तोडगा निघाला नसल्यानं आता जिल्हा परिषद शिक्षण विभागासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा 3ही शिक्षकांनी दिलाय।